नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलर मधून माझ्या या मलेशियाच्या नवीन व्लॉग मध्ये मी तुमचं स्वागत करते. आज आमच्या मलेशिया ट्रिपचा फर्स्ट डे आहे आणि आज आम्ही सकाळी मलेशिया एअरपोर्टला उतरल्यावर दुपारी 2 नंतर जेंटिंग हायलँड्सला आलेलो आणि आता दुपारचं लंच आणि हॉटेलचं चेकिंग केल्यावर आता आम्ही 4 नंतर निघालेलो आहे. गंडोला राईड म्हणजे इथली जी केबल कार राईड आहे जेंटिंग हायलँडची ती आणि चिंग स्वी टेम्पल जे चायनीज बुद्धिस्ट टेम्पल आहे ते पाहायला निघालेलो आहे आता. हे जे विंडोजून समोर दिसतंय हे आमचं जेंटिंग हायलँड मधलं हॉटेल आहे आणि हे जेंटिंग हायलँड मध्ये एकदम टॉपला होतं आणि आम्ही डायरेक्ट आमच्या टूरच्या बसने ह्या हॉटेलमध्ये डायरेक्ट वरती टॉपला गेलेलो. पण आता आम्हाला केबल कार राईड साठी आणि इथल्या लोकल साईट सीन साठी इकडच्या लोकल बस असतात छोट्या त्या बसनेच फिरावं लागणार आहे आणि या लोकल छोट्या बसने आम्ही आता केबल कार साठी त्याचं जे स्टेशन आहे स्काय एव्हेन्यू म्हणून जे शॉपिंग मॉल पण आहे आणि त्याच्या शॉपिंग मॉलच्या 4th फ्लोअरला केबल कारचं स्टेशन पण आहे. तिथे आम्हाला आता जायचंय. विंडोजून समोर जी रंगीत बिल्डिंग दिसते ते इथलं स्काय एव्हेन्यू शॉपिंग मॉल आहे आणि ह्या मॉलच्या बिल्डिंगच्या 4th फ्लोअरला केबल कारचं स्टेशन आहे. त्या केबल कारच्या स्टेशनला स्काय एव्हेन्यू स्टेशन असं म्हणतात. आता आहे ना लाईट आहे. ही आमची बस आहे. आता इथून आम्ही केबल कारने जाणार आहे. आता आम्ही स्काय एव्हेन्यू शॉपिंग मॉलला पोहोचलेलो आहे आणि आता ह्या मॉल मधून एक्सेलरेटरने आम्ही आता 4th फ्लोअरला जातोय जिथे केबल कारचे स्टॉप आहे. ही जी पुढे आमची चाललेली आहे ही लेडी आमची टूर गाईड आहे आणि ही पूर्ण 6 दिवस आम्हाला ह्या टूर मध्ये गाईड करणार आहे. जेंटिंग हायलँड्स मधली ही जी केबल कार सिस्टम आहे ही पूर्णतः एरियल गंडोला लिफ्ट सिस्टम आहे आणि याच्यामध्ये 2 मार्ग जातात. एक आहे जेंटिंग स्कायवे हा पूर्ण टॉपला घेऊन जातो आणि एक आहे अवाना स्कायवे आणि अवाना स्कायवेचे 3 स्टॉप आहेत. जो सर्वात खालचा आहे तो अवाना स्कायवे, दुसरा आहे तो चायनीज टेम्पलचा चिन स्वी टेम्पल आणि तिसरा जो स्टॉप आहे तो स्काय एव्हेन्यू शॉपिंग मॉलचा आहे जिथून आता आम्ही खाली जाणार आहे टेम्पल पाहण्यासाठी. आमच्या टूर गाईडने आमची ऑलरेडी तिकीट काढून ठेवलेली होती तर आम्ही आता इथे स्वॅप करून स्काय एव्हेन्यूच्या स्टॉपवर बसल्यावर आम्ही डायरेक्ट आता खाली जाणार आहे अवाना स्टेशनला आणि तिथून आम्ही रिटर्न वरती येणार आहे चिंग स्वी टेम्पलच्या स्टॉपला. आणि इथे 2 गंडोला राईड आहे. एक आहे स्टँडर्ड गंडोला आणि एक आहे ग्लास फ्लोअर गंडोला आणि त्याचं तिकीट थोडं जास्त आहे. स्टँडर्ड गंडोला जो आहे त्याचं तिकीट आहे 180 रुपीज रिटर्न आणि जो ग्लास फ्लोअर गंडोला आहे त्याचं तिकीट आहे 300 रुपीज रिटर्न. पण आमचं स्टँडर्ड गंडोलाचं बुकिंग आहे त्यामुळे आता आम्ही तिकडून स्वॅप करून जातोय. चलो अपना आ गया. आ गए सब लोग. हेलो. Hello. Photo, just photo. Okay, 1, 2, 3. Thank you. खाली
नहीं चलेगा ना? चलेगा ना, पैकेट में रखो। रखो, फेंको मत कुछ भी। सब संभाल के रखो जाने तक। अरे बाप रे, हिल रही है पूरा। हाँ? हाँ। ये तो पावसामुळे बंद आहे वाटते. रोलर कोस्टर है। हाँ, इधर से आएगा पूरा दूध। हे जे आपल्याला खाली दिसतंय हे जेंटिंग हायलँड्स मधलं सर्वात मोठं रिसॉर्ट अँड थीम पार्क आहे आणि ह्या थीम पार्कचं नाव आहे वर्ल्ड जेंटिंग रिसॉर्ट. और भी है जाना। देखो लास्ट वाला बोला था, ये लास्ट है ना? नहीं ना, नहीं लास्ट ये होगा। लास्ट ये लास्ट है। एक उधर कोई था ना आता नहीं उतना नहीं है ना, है ना. यार मगाशी दरवाजे नव्हते. हाँ, ये खुलेगा अब इसके नीचे जाएगा हम लोग। इसमें अब नहीं है ना बंदे, दो ही है अपने नहीं। हे चायनीज टेम्पल. चाइनीज चायनीज टेम्पल. ये बघितलं. ठीक है. साइड कर. ये लोग चढ़ के आते हैं क्या चाइनीज टेम्पल के लिए इधर से? हाँ, हे चायनीज टेम्पल. ये सीढ़ी वाले यहाँ पे। आने के टाइम पे अपने को चाइनीज टेम्पल आने के. हाँ वही, ये सीढ़ियों से आने वाले लोग रहेंगे ना नीचे नहीं से नहीं, ऊपर। सीढ़ी से कोई नहीं आता है. ये क्या इधर चढ़ ये रहे हैं उतर ना? से उतर के फिर बाद में आते हैं. एशिया का हाईएस्ट मतलब लॉन्गेस्ट ये गंडोला। और हम क्या- क्या- उसमें क्या बोला? बैठे। गंडोला बोलते हैं ना उसको, गंडोला। कि नहीं वो अलाउंस नहीं करता है, तुझे बोलता है? हाँ, बोल रहे हैं। अंदर अलाउंस पूरी। अच्छा तो बस आया, नहीं तो इसमें से कैसे ऊपर आते थे हम? हाँ, ऐसा लेती हूँ थोड़ा सा भी। इसमें नहीं आ रहा है बराबर। बारिश आ रही है। कैमरे का कुछ प्रॉब्लम हो गया शायद। क्या है? हे जे केबल कारचे 2 रूट आहेत त्याच्यामध्ये अवाना स्कायवे जो आहे तो 2.8 किलोमीटरचा आहे आणि जेंटिंग स्कायवे जो आहे हा 3.5 किलोमीटरचा आहे आणि आम्ही आता अवाना स्कायवेने चाललेलो आहे. आपल्याला नाही घ्यायचा फोटो, आपल्या मोबाईल मध्ये तेवढे सारे फोटो काढलेले आहेत. मेरे को लगा वही घूम के जाएगा. आता आम्ही सर्वात खालचं जे अवाना स्टेशन आहे तिथे आलेलो आहे आणि आता पुन्हा आम्ही एकदा तिकीट स्वॅप करून दुसऱ्या गंडोलाने वरती जाणार आहे चिंचवी चायनीज टेम्पलच्या स्टॉपला. थांब त्यांना येऊ दे. जे जे चलो 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 नीलू चल आइए. चलो चलो पटापट चल 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 चलो इकडे पैसे दे थांब मी तिकडे बसते. हां फैमिली Yeah. फैमिली All family. ओके मैम स्टैंड अप आता आम्ही पुन्हा एकदा अवाना स्टेशन वरून तिकीट स्वॅप करून गंडोलामध्ये बसलेलो आहे आणि आता आम्ही वरच्या साईडला चाललेलो आहे कारण चिंचवी टेम्पलचं जे स्टॉप आहे ते 2nd नंबरचं स्टॉप आहे. विंडोतून समोर जे दिसतंय हे चिंचवी टेम्पल आहे, चायनीज बुद्धिस्ट टेम्पल
आणि आता ह्याचं स्टॉप इथं वरती आहे, तर आम्ही आता तिथं वरती उतरायला जाणार आहे. ऍक्च्युली हीच होती, फक्त आपल्याला स्कॅन करायला जावं लागलं. मला वाटलं की तरी पण आम्ही विचारायची तिकीट कोणाला दाखवायचं. नीताचा फोन. चीन स्वी केव टेम्पल आणि ह्याचे हे एक्सेलरेटर आहे. गंडोलाच्या स्वेटरवर उतरल्यावर 10 एक्सेलरेटर आपल्याला जायचं आहे खाली. नीता बोल रही कूद कूद के आ जाओ. गंडोलाने चीन्सवी टेम्पलच्या स्टॉपला उतरल्यावर असे 10 एक्सेलरेटर आपल्याला खाली उतरून जावे लागतात आणि ते पूर्ण रूफ वगैरे केलेलं आहे याला, त्यामुळे पावसात भिजण्याची वगैरे काही शक्यता नाहीये. आणि हे 10 एक्सेलरेटर उतरून गेल्यावर आपल्याला चीन्सवी टेम्पलचं एंट्रन्स येतं. तिथून मग आपण आतमध्ये चीन्सवी टेम्पलला जाऊ शकतो. आता आम्ही 10 एक्सेलरेटर उतरून चायनीज टेम्पलच्या एंट्रन्सला आलेलो आहे. आणि हे जे चायनीज बुद्धिस्ट टेम्पल आहे, ह्याचा जो व्लॉग आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेन. तर माझा पुढचा व्हिडिओ आवर्जून पहा आणि त्यामध्ये मी ह्या टेम्पलची सगळं माहिती आणि हे टेम्पलचं पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवेन. तर माझा पुढचा व्हिडिओ नक्की आवर्जून पहा आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा चीन्सवी टेम्पलचा पुढचा व्हिडिओ नक्की आवर्जून पहा. धन्यवाद मंडळी.